आपल्यावर शंका घेतील मोठ्यानं जय श्रीराम। हा झाला 12,000 रुपये भाव। आता सगळ्याला 100% नोकऱ्यासाठी दुसरा मंत्र आहे, कर्नाटक मध्ये दिलता बघा, बजरंग बली की। लागल्या का नोकऱ्या सगळ्याला? त्याच्यावर बोलल्याशिवाय बसत नाही साहेब। ज्ञानराजचं प्रेम येलंय त्यांना। मोदी मुळे आला, मोदी म्हणते ती का नाही तर टुचून त्यांना सांगायचंय साहेब, ह्याच मतदारसंघातनं 2 वेळेस शिवाजी बापू कांबळे आणि 1 वेळेस कल्पनाताई नरेरे, हे फक्त ज्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झाला नव्हता त्यावेळेस फक्त धनुष्यबाणावर बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर या ठिकाणी 3दा खासदार होते साहेब। कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली, आपण ताकदीनं तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवलं। मला वाटतं ही मायेची ऊब, हे प्रेम ह्या जन्मात नाही, आम्ही 7 जन्मात सुद्धा विसरू शकत नाही साहेब। आज साहेब मी कायम नवीन होतो, आल्याच्या नंतर मला सारखं वाटायचं की आपण नवीन आहेत, आम्हाला सारखं म्हणायचे की आम्ही फार जुने आहेत, आम्ही फार जुने आहेत। मला वाटायचं की निष्ठेचं जर मीटर मिळालं असतं थर्मामीटर सारखं आणि माणसाला लावता आलं असतं तर लगेच कळालं असतं की ही जी निष्ठा 100 पैकी 80 आहे। कदाचित आपली फुटाफुटी पण झाली नसती साहेब जर मीटर असतं तर। पण साहेब परमेश्वरानं ती निष्ठेची मीटर या ठिकाणी आता आणून दाखवलं। ह्या संघर्षाच्या काळात साहेब आम्ही अतिशय इमानदारीने जे उपकार तुम्ही आमच्यावर केलेत, जे बाळासाहेबांनी आमच्यावर उपकार केलेत, त्या उपकाराला कुठेही कृतज्ञ न होता आम्ही त्या ठिकाणी खंबीरपणे आज आपल्या सोबत आहेत साहेब। आणि काही झालं, कुठलीही परिस्थिती आली तर तितक्याच ताकदीनं आम्ही सोबत आहेत साहेब। मला सांगायचंय की इथला सर्वसामान्य शिवसैनिकाची काय ताकद आहे। आत्ताच मार्केट कमिटीची निवडणूक काही दिवसापूर्वी पार पडली, 50-50 हजार रुपये साहेब एका मताला माणसाला आणून दिले होते, मोजके मतं होती जे ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीची। अशा परिस्थितीमध्ये 50-50 हजार रुपये लोकांनी घेतले साहेब आणि ती पैसे इथल्या सगळ्या निष्ठावंत सैनिकाला आणून दिले साहेब। शहापुरी मामा तसेच आहेत, बसवराज वानाळे तसेच आहेत, पाटील तसेच आहेत, रजा गातार तसेच आहेत साहेब। एकही मी म्हणतो वीट नाही, साधा वाळूचा खडा सुद्धा इकडचा तिकडं झालेला नाही, शिवसैनिक अभेद्य आहेत साहेब। आणि गंमत 50,000 रुपये त्यांच्याकडून घेतले आणि आपल्या उमेदवाराला खर्चायला आणून दिले आणि आपली माणसं त्या ठिकाणी निवडून आणायचं काम या 72 शिवसैनिकांनी त्या ठिकाणी केलंय। आज मी फार काही बोलणार नाही, फक्त एकच सांगतो की साहेब सोयाबीनचा भाव भाई और बहनों 11,000 रुपये होता का नव्हता र? आता किती आहे? 5,000 साहेब। 6,000 रुपये क्विंटलला नुकसान आहे, 6,000 रुपये एका क्विंटलला। मला सांगा आपल्याला एकरात किती सोयाबीन निघतंय? 5-6 क्विंटल। अरे सांगा की 5 क्विंटल। एका एकरच्या शेतकऱ्याला जर एका एकरामध्ये 5 क्विंटल सोयाबीन निघालं तर 5 एकरामध्ये किती झालं? 25 क्विंटल। 25 क्विंटलला जर भावाचा पडलेला भावाचा हिशोब जर काढला साहेब तर क्विंटलला 6,000 रुपयाचं नुकसान आहे। 25 का म्हणजे 1.5 लाख रुपयाचा निब्बर कुचा साहेब त्याला बसलाय आणि ही 2,000 आलं म्हणून गावात नाचतंय साहेब। आज या ठिकाणी मला आपल्याला सगळ्याला सांगायचंय की आता सोयाबीनचा जी पडलेला 6,000 भाव आहे ते आता आपल्याला काय करायचं आहे? 11,000ला न्यायचं आहे। तर माझ्या इकडे एक मंत्र आहे, म्हणचाल का? 11,000 भाव जायला कुणाला आवडणार नाही, म्हणताव का? मोठ्यानं म्हणा बरं, जय श्रीराम। आपल्यावर शंका घेतील मोठ्यानं जय श्रीराम। हा झाला 12,000 रुपये भाव। आता पुढचं नोकऱ्या सगळ्याला पाहिजे का नाही? का सगळ्याला लाख रुपयाच्या नोकऱ्या? आता वर्षाला 2 कोटी नोकऱ्या म्हणल्यावर कोण बिगर नोकरीचं नाही का नाही र? पानटपरीवर तरी एक सुद्धा पोरग दिसत नाही। आता सगळ्याला 100% नोकऱ्यासाठी दुसरा मंत्र आहे, कर्नाटक मध्ये दिलता बघा, बजरंग बली की। लागल्या का नोकऱ्या सगळ्याला? आम्ही हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत। कुणी फडतूस माणसांना आम्हाला हिंदुत्वाची सर्टिफिकेट द्यायची गरज नाही साहेब, पण हाताला काम आणि मनात राम हे आमचं हिंदुत्व आहे आणि ते आम्ही निष्ठेनं त्या ठिकाणी पूर्ण करतोय। आज मी इतकं सांगतो साहेब की मी मतदारसंघामध्ये इतका फिरलोय
की जेवढ्या लोकांनी माझ्याबरोबर सेल्फी काढले तेवढ्या लोकांनी जरी मतदान टाकलं तरी 6 लाखाच्या पुढे मतदान जातंय साहेब. हाय का नाही रे खरं साहेब? एवढ्या सभेत मी बोलायची हिंमत का करतो? सगळ्याचे फोन उचलतो साहेब, सगळ्याचे. परवा साहेब एक आमची इकडे सुद्धा आरडायले ह्याचं उचललं होतं काय की. परवा साहेब एक आमची भगिनी उमारग्याचीच होती, इष्टीत बसली, अपंग होती साहेब. तिचा मला फोन आला, मला म्हणले खासदार ओमराजे आहेत का? हा म्हणलं आपणच आहे. म्हणली दादा मी इष्टीत बसले पण जागाच नाही म्हणली. मग आता तेवढी जागा कंडक्टरला करून द्यायला सांगा म्हणली. म्हणलं काय अडचण नाही, कंडक्टरला फोन दे. कंडक्टरला फोन दिल्यावर तिला वाटलं हिच्याकडे कुठला खासदाराचा फोन. ती मला मोठ्यानं म्हणलं अरे कोण बोलताय? म्हणलं खासदार ओमराजे बोलतोय. त्याला विश्वास वाटत ना, काय बोलता राव म्हणला. म्हणलं तुला लबाड वाटतंय तरी एकदा व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल कर म्हणलं तुम्हाला. ती थांबलं नाही, आता लगेच व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल केला. बघितलं अगं माय माय. म्हणलं तुम्ही का साहेब? म्हणलं बाबा आता माझं जवळ आलंय, तिला तेवढी जागा करून दे. भले तू उभा राहा म्हणलं पण तिला जागा करून दे. साहेब एक नाही तर असंख्य उदाहरण आहेत. आज प्रत्येक सामान्य माणसाला जे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय साहेब, 80% समाजकारण 20% राजकारण, त्या मंत्राचं आम्ही तंतोतंत पालन करतोय साहेब. आणि खात्रीनं सांगतो साहेब, त्याच्याच जीवावर आतापर्यंत आम्हाला सारखं म्हणतात होय रे, म्हणतात की नाही तर आपल्याला मोदी मुळा आला, मोदी म्हणते ती का नाही तर टुचून. त्यांना सांगायचंय साहेब, ह्याच मतदारसंघातनं 2 वेळेस शिवाजी बापू कांबळे आणि 1 वेळेस कल्पनाताई नरेरे. हे फक्त ज्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झाला नव्हता त्यावेळेस फक्त धनुष्यबाणावर बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर या ठिकाणी 3दा खासदार होते साहेब. आणि आज तुम्हाला साहेब शब्द देतोय, देऊ का? मागच्या वेळेस साहेब 1,27,000 मतांनी आलो होतो. ह्या वेळेस त्याच्यापेक्षा एक तरी का होणार मत आगाव घेईन तरच बाळासाहेबचा शिवसैनिक सांगन साहेब, तरच उद्धव साहेबाचा शिवसैनिक साहेब सांगत. आज विषय साहेब भरपूर आहेत. मला फक्त इतकं सांगायचं साहेब, मराठा आरक्षणाची मागणी मी 7 वेळेत लोकसभेत केली. 7 वेळेस साहेब, आज नाही 7 वेळेस. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा म्हणून मागणी करणारा मी एकमेव खासदार आहे साहेब. आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी सुद्धा मी त्या ठिकाणी केली. आणि म्हणून साहेब जातीचं पातीचं कितीही काही त्यांनी कॅल्क्युलेशन घातलं तरी लोकसभा, धाराशिव लोकसभा हा त्या ठिकाणी हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारा होता, आहे आणि कायम राहणार साहेब. इथलं नाव कोणीही बाळासाहेबाचं हिरावून घेऊ शकत नाही साहेब. आम्हाला जी प्रेम, जी माया, जी ताकद दिली त्याच मायेत, त्याच प्रेमात आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध राहून इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करत राहू, इतकंच मी या ठिकाणी सांगतो. आणि वेळ नाही आता का बिंदास नाही, माय लय बरंच झालंय आता. त्याच्यावर बोलल्याशिवाय ग बसत नाही साहेब. ज्ञानराजचं प्रेम येलंय त्यांना साहेब. साहेब प्रयोगशाळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या माणसाला साहेब आपण 3 वेळेस आमदार केलं. 3 वेळेस साहेब. काय म्हणते साहेब, कशाला म्हणते आमदार साहेब? ह्याच कॉलेजमध्ये होते आणि 7-7 रुपये वर्गणी करून साहेब ह्या लोकांनी त्यांचं काम केलंय. आता मला तुम्ही सगळेजण सांगा, आता साहेब इथं दिसते तेवढेच नाहीत, त्यांच्याकडे जी गेले ती सुद्धा म्हणतात खात्या गावणीला गेला उगत चोरू द्या म्हणते, ती झालं की हाऊस म्हणले आम्ही मागं तुमच्या. आणि हिशोब करणारा कोण आहे रे बाबानो? साहेब ज्या माणसाचं आयुष्य आणि भवितव्य तुम्ही घडवलं ती जर आपल्यासोबत गद्दारी करत असतील, आम्हाला अभिमान आहे साहेब. मी आणि कैलास पाटील कुठेही लग्नात जाऊ द्या साहेब, आमच्याकडे स्वाभिमानानं बघतेत. आणि ह्याच्यातलं एक बी जाऊ द्या साहेब, खोकेवाला आलं बघ म्हणतात, तेव्हा इकडं आरडायलंय. आणि म्हणून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि निश्चितपणे साहेब 40 जरी गेले असतील तरी त्या 40ची 80 करायची ताकद ह्या सामान्य शिवसैनिकामध्ये आहे. आणि तो सामान्य शिवसैनिक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, इतकंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.